हाय गाईज, मी आकांक्षा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आयुष्यभर आपण जगाला खुश करण्याचा प्रयत्न करत राहतो, पण त्या प्रवासात स्वतःला मात्र विसरून जातो. एकदा स्वतःवर प्रेम करायला शिका आणि स्वतःला स्वीकारा. मग जगाचं कौतुक असो किंवा टीका, त्याचा काहीही फरक पडत नाही आणि पडूनही द्यायचा नाही. कारण मनाला हवी असलेली खरी शांतता आणि आनंद स्वतःच्या अस्तित्वातच असतो आणि तो सापडतो पण बघा, शोधला तर तो सापडतो सुद्धा. हाय गाईज, मी आकांक्षा. आज मी तुमच्यासोबत पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर संध्याकाळी सुरुवात करते पावभाजी माझ्या पद्धतीची. मी कशी सुरुवात करते पावभाजी, काही टिप्स मी तुम्हाला त्याच्यामध्ये देणार. तर आता मी इथे सगळ्या भाज्या वगैरे ना स्वच्छ धुवून, साल काढून, बटाट्याची बिटाची साल काढून वगैरे ठेवल्यात आणि स्वच्छ धुवून ठेवल्यात. नंतर मी एका कुकर घेतलेत, कुकरचे डब्बे, आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्यात आणि थोडीशी ना तुरीची आणि मुगाची डाळ अशा टाकायच्या. त्याच्यामध्ये बघा भाज्या मी गाजर, शिमला, वाटाणा, फ्लावर, बटाटा घेतलाय. नंतर आणि तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकदम एक एक चमचा अशी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि छान भाज्या कट करून मी त्या कुकरच्या डब्यामध्ये शिजवायला ठेवल्या. डायरेक्ट कुकरमध्ये मी टाकत नाही, कारण की मग ते उतू जातं आणि मग त्यामुळं आणि असं हे कुकरच्या डब्यामध्ये टाकलं ना की आपल्याला नंतर स्मॅश करायला पण बरं पडतं. इकडे मी कांदा, टोमॅटो तसेच ठेवले. टोमॅटोची मी प्युरी करणार आहे आणि ह्याची बीटाची पण मी प्युरी करणार आहे. बीट मी शिजायला नाही घातले. नंतर इकडे मी कांद्याची पण साल काढून ठेवलं होता कांदा, आणि टोमॅटोची पण मी प्युरीज करणार आहे. नंतर मी बीट आणि टोमॅटो जे आहे, बीट जे मोठे मोठे मी क्यूब करून कापून घेतलेत. याच्यामध्येच मी टोमॅटो पण टाकणार आहे. बीट, टोमॅटो याची एकत्रच प्युरी करणार आहे. बीटची मी साल काढून घेतली होती अगोदर आणि मोठे मोठे क्यूब केलेत. नंतर आता मी इकडे कुकरला भाज्या लावून देते, म्हणजे बाकीची आपली तयारी होईपर्यंत भाज्या शिजून जातील. भाज्यांमध्ये मी थोडीशी मुगाची आणि ह्याची डाळ पण टाकली. ती डाळ टाकायला विसरायचं नाही. आता मी 5 शिट्ट्या करणार आहे. मोठ्या फ्लेमवरती 1 शिट्टी आणि बाकीच्या ज्या शिट्ट्या असतात 4 त्या मीडियम फ्लेमवरती मी करणार आहे. भाज्या शिजताय तोपर्यंत मी कांदा चिरून घेतला. इकडे बीट, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची मी छान प्युरी करून घेणार आहे. प्युरीला किती सुंदर कलर आला होता. भाज्या शिजतातच तोपर्यंत मी इकडे कढई ठेवली आहे. नंतर मी आता याच्यामध्ये तेल टाकलंय आणि थोडंसं बटर टाकलंय. बटर नुसतं टाकत नाही मी, फक्त बटर, कारण की ते खूप उडतं, मग त्यामुळे थोडंसं तेल पण टाकायचं. आणि कांदा आता मी छान परतून घेणार आहे. कांदा बारीक चिरायचा, पावभाजीचा कांदा जो असतो तो बारीक चिरायचा. नंतर जी प्युरी केली होती ती मी त्याच्यामध्ये टाकली आहे आणि प्युरी छान परतून घ्यायची, कारण की आपण ते कच्चं वाटलेलं असतं ना टोमॅटो वगैरे, त्याला छान परतून घ्यायचे. त्याचा कच्चा स्मेल पूर्ण गेला पाहिजे. असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं. त्याच्यानंतर मी हा सुहानाचा पावभाजी मसाला होता तो टाकला. एव्हरेस्ट आणि पावभाजी सुहाना असे 2 प्रकारचे मसाले होते माझ्याकडे, तेच थोडे थोडे टाकले असे मिक्स करून अंदाजे. आणि नंतरून मग मी झाकण ठेवून देणार आहे. मसाले टाकल्यानंतर परत मी झाकण ठेवून दिलं. तोपर्यंत भाज्या शिजल्या होत्या. नंतर मग मी स्मॅश करायला घेतल्या. कोणी मिक्सरमधून पण काढला तरी पण चालतं, पण मी स्मॅशरने स्मॅश करते. भाज्यांमध्ये कसं, ह्या पावभाजीमध्ये सगळ्या भाज्या वापरल्या जातात, त्यामुळं सगळं जातं आपल्या पोटामध्ये. तसं पण आपलं बीट, गाजर, माझ्या मुली तर अजिबात खात नाहीत बीट, गाजर, त्यामुळं मला हा ऑप्शन बरा वाटतो. त्यानिमित्ताने मुली खातात पावभाजीच्या निमित्ताने, बीट, गाजर जातं त्यांच्या पोटात, असं आहे. नंतर आता छान तेल सुटलं होतं आणि मग मी लगेच स्मॅश केलेल्या भाज्या टाकून दिल्या आणि व्यवस्थित पाणी जास्त नाही टाकलं, थोडंसंच टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकली वरून. नंतर आता छान उकळू द्यायची भाजी. छान उकळली होती माझी भाजी उकळल्यानंतर मग मी लगेच पाव भाजायला घेतले होते. थोडंसं बटर लावलं आणि पूर्ण लादी मी टाकते. मी मधून कापत नाही बसत आणि पावांना भाजी लावलेली पण माझ्या मुलींना आवडत नाही, त्यामुळे मी डायरेक्ट लादी भाजली आणि मुलींच्या प्लेट्स तयार केल्या. नंतर आता जेवण वगैरे झालं होतं आणि सगळं किचन मी आवरून घेतलं. छान किचन आवरल्याशिवाय आपलं तर हेच होत नाही, झोपच लागणार नाही. नंतर मग सकाळी पण बरं पडतं ना का किचन वगैरे आवरलेलं असलं तर. किचन वगैरे आवरलं व्यवस्थित सगळं, सिंक एरिया वगैरे. नंतर आता इथे अनुची प्रॅक्टिस चालू होती. जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे आता, सगळेच रील बनवत असतील बघा या गाण्यावरती. कोणी रील बनवली या गाण्यावरती नक्की सांगा कमेंट करून.
अन्वीची प्रॅक्टिस झाली, मग एक मूव्ही लावला. पूर्ण नाही बघणं झालं कारण की मग लेट होतं खूप. साऊथचा मूव्ही होता नयनताराचा. तर आता मी इथे मटकीला मोड आणण्याची सोपी पद्धत सांगणार आहे. रात्री मी मटकी पाण्यात भिजत घातली होती आणि सकाळी काढते आहे. चेक्सचा कपडा घेतला आणि त्याच्या खाली ना मी एक चाळण घेतली आहे. कोणती पण चाळण चालेल. नंतर मी अशी घोळून मटकी घेणार आहे. वरची अशी घोळणंच म्हणतात आमच्याकडे, असं वरच्या आणि ह्या चेक्सचा कपडा असतो ना, हा थोडासा जाडमध्ये येतो बघा, तो कपडा मी घेतला आहे. आणि जर सगळी मटकी काढून मी त्याच्यावरती कपड्याने झाकून फक्त झाकण ठेवलं होतं एक. आणि बघा किती सुंदर मोड आले दुसऱ्या दिवशी. रात्री ठेवल्यानंतर, सकाळी ठेवल्यानंतर, सकाळी पाण्यात भिजत घातल्यानंतर रात्री ठेवून द्यायची आणि सकाळपर्यंत एवढे छान मोड येतात. आता बांबू प्लांटची काळजी मी कशा प्रकारे घेते ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर मी आठवड्यातून 3 किंवा 2 वेळा तरी मी ॲटलिस्ट बांबूचं झाड जे आहे ज्याच्यामध्ये ठेवलं आहे ते भांडं आणि बांबूचं झाड स्वच्छ धुवून घेते. हे आर्टिफिशियल प्लांट आहे ते धुवून घेतलं मी मध्येच. तर आता हे खडे जे आहेत ते पण मी धुवून घेणार आहे. छान धुवून घ्यायचं, बांबूचं झाड पण आपलं धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे जे हे घेतो आपण त्याच्यामध्ये फक्त फिल्टरचंच पाणी वापरायचं आणि त्याच्यामध्ये झाड ठेवून द्यायचं. नंतर आपलं झाड जे आहे ते थोडंसं सूर्यप्रकाशातच ठेवायचं. सूर्यप्रकाश म्हणजे खिडकीतून जो उजेड आपल्या घरात येतो त्याच्यामध्ये थोडंसं ठेवून द्यायचं. मी ठेवते त्या प्रमाणे. तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्की सांगा कमेंट करून. एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.